शौर्याची, अभिमानाची, अर्जुनाच्या कटाची, चित्राच्या समर्पणाची, शौर्यवती इतिहास संपवून नवा इतिहास लिहिणाऱ्या रूपवतीची, राजा चित्रवाहनची कन्या राजकुमारी चित्रांगदा. नाम तो सुना ही होगा असे मी अजिबात म्हणणार नाही, कारण इतिहास विसरणे किंवा इतिहासाला पुसून टाकणे हा आमच्या आयुष्याचा अविभाज्य घटक झाला आहे. नाही, इतिहास माहीत असणे, इतिहास लिहिणे यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे इतिहास समजून घेणे. मणिपूरचा राजा चित्रवाहनची कन्या, अर्जुनाची तिसरी बायको, आईची कृपा असलेली महादेव भक्त की जनता जनार्दनच्या गळ्यातील ताई, पराक्रमी मणिपूरची राणी, इतिहासावरील धूळ झटकून भविष्याचा होतोय विचार, एक इतिहास पुन्हा रचायचा, एक अध्याय पुन्हा लिहिण्याचा. आनंद वार्ता महाराज, आनंद वार्ता, आनंद वार्ता महाराज, आनंद वार्ता, आनंद वार्ता महाराज, आनंद वार्ता. शांत व्हा महामंत्री, शांत. तुमच्या इतकंच मी सुद्धा आतुर आहे ही आनंद वार्ता ऐकायला. सांगा महामंत्री, काय आहे ही आनंद वार्ता? अभिनंदन महाराज, अभिनंदन. आपल्या महालात लक्ष्मीचे आगमन झाले आहे, साक्षात कन्यारत्नाचे आगमन. हे काय बोलताय तुम्ही महामंत्री? कन्या? हो महाराज, काय हे तेज, काय ही सुंदरता. परमेश्वरा, हेच तर आम्हाला नको होतं. महाराज, कन्या म्हणजे शक्ती, कन्या म्हणजे भक्ती, कन्या म्हणजे धन, बळ आणि सामर्थ्य. नाही महामंत्री, नाही. कन्या आणि रत्न, रत्न असतो तो फक्त पुरुष. कन्या म्हणजे पाप, कन्या म्हणजे कलंक, कन्या म्हणजे या वसुंधरेवरील सर्वात मोठा डाग. महाराज, सृष्टीचे सौंदर्य वसुंधरेमुळेच तर आहे. नाही. पाण्याचा गोडावा गंगेमुळेच तर आहे. नाही. भवानीमुळेच तर शिवरायांचा महात्मा आहे. आणि महाराज, तुम्ही, मी, या जगातील सूक्ष्मजीव सुद्धा मातीपासून म्हणजेच नारीपासूनच तर जन्माला आलाय ना. बस महामंत्री, बस. या फसव्या शब्दांच्या चक्रव्यूहात आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करशील तर त्या क्षणी आपला प्राण गमावशील. मी मणिपूरचा राजा चित्रवाहन, चारही दिशांचा त्याचा गाजा वाजा, त्याची साक्ष देते ही धरती, देवलोक, पाताळलोक सारा, जो आहे लाखो लोकांचा त्राता. मग या पंचमहाभूतांचा माणसावर असा अन्याय का? आम्हाला हवं होतं ते राजपुत्र, आणि झाली ही राजपुत्री. महाराज, मानव पाप पुण्याच्या भोवऱ्यात अडकू शकतो, परंतु निसर्ग नाही. सृष्टीने जी तुम्हाला सुंदर भेट दिली आहे तिचा तुम्ही प्रसन्न मनाने स्वीकार करायला हवा. आणि तुमच्या समोर असलेल्या चित्राला आपल्या शस्त्र आणि शास्त्रांचे रंगाने रंगवून टाका. इतिहास याची नक्कीच नोंद घे. हो महामंत्री, हो. आज तुझ्या साक्षीने मी मणिपूरचा राजा चित्रवाहन सृष्टीच्या या भेटीचा तन मन धनाने आणि या चित्राला मी स्वतः साकारेन. आणि या धक्काच्या इतिहासाचं नाव असेल चित्रांगदा. अशा पद्धतीने तिच्या चित्रांगदा घडते. तिचा शस्त्र शास्त्रांचा अभ्यास झाला. आणि शेवटी मुलीला सुंदर दिसणे जास्त महत्वाचे असते. समजले का? सुंदर दिसणे जास्त महत्वाचे असते. तिचा शस्त्र शास्त्रांचा अभ्यास झाला. शस्त्र खचाखच खचाखच तलवार. हो हो. भलतीच भारी ती होती नारी, मणिपूरची ती राजकुमारी, राजाची ती कन्या न्यारी, चित्रांगदाची बातच न्यारी, मृत्यूलाही मात देणारी, होती ती रणरागिणी. अर्जुनाला जिने जिंकले ती खान बाण शान आमची. छत्रपटाला नौका तारा, शौर्याचाच बोलबाला. पण
शांत सावली झाली. ना शौर्याची गाथा, ना रौद्र ही भयंकरची मिथ्या. आता उरली ती फक्त क्रूर, विभत्स, कुरूप. क्रूर, विभत्स, कुरूप. क्रूर, विभत्स, कुरूप. नाट्य हे रंगदेवताला विनम्र अभिवादन करून सविनय आणि सविनय सादर करीत आहोत श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग शेगाव प्रस्तुत मराठी प्रायोगिक एकांकिका चित्रांगण. कशाला तिला बोलत असतेस ग आजी? आता ती मुकी कुरू जन्माला आली, त्यात काय तिचा दोष आहे? पण काही म्हण बाई, बाईला बाई पण त्या चित्रांगदा झाले नाही का ग आजी? आता ना ती आणि कामदेवाच्या कृपेनेच तर आपल्याला सजून नटून सुंदर दिसण्याची संधी मिळतेस. खरंय बाई तुझं. नाहीतर या धावपडीच्या युगात एवढं शौर्य दाखवायला वेळ कुणाकडे आहे? लाठ्या काठ्या तलवारबाजी मारामारी ही सगळं पुरुषांची कामं. आपला तीर न आपला अंदाज वेगळा. अगदी बरोबर. मेकअप केली, लिपस्टिक लावली की कुठलाही पुरुष घायल नाही. अनेकदा ऐकत नसेल तर पदर घसरला की काय ना पदरात. आजी खरं सांगू, आपलं काम म्हणजे प्रेम करणं, सजणं, नटणं आणि हॅशटॅग रील बनवत फॉलोअर्स मिळवणं. इकडे बघ चित्रांगदा. अगं, तिचा काय फोटो काढतेस? कुठे ती रूपवती चित्रांगदा आणि कुठे ती कोळशाची खान? दुर्दैवी कारण ती मेली. अगं आजी, प्रत्येक मुलीचा एक अर्जुन असतोच. हो. हेच आपण असेल तो पण स्वर्गातून घोड्यावर बसून येईल. ती पण तरवेडी झाली होती ना अर्जुनासाठी. अर्जुन पण वेडा होईल हिच्यासाठी. तू फक्त बघत राहा. असले स्वप्न नको दाखवूस का बाई? कुठे ती शूरवीर बलवान मुलाची आई होती. इथं जर लग्न ठरलं तरी देव पावला. अगं कुणाला पावला आई देव? देव बी या कलियुगात आपल्यासारख्या भाजी विकणाऱ्यावर नाही, तर तो मेहरबान त्या फक्त श्रीमंतावरच. येते का आजी? रात्री भेटते. काळजी घे आणि हो तिला काही बोलू नको. तुझंही खरंय म्हणा. देव आणि नशीब दोघंही आपल्या विरुद्धात. म्हणूनच तर हे बुचकावून आले आपल्या आयुष्यात. आणि हा कोण? डोमकावडा. कमी एक वेळ दाजी, जोरात बोला. काय बोललात काहीच ऐकून नाही आलं बा. अरे पोटात टाकलेलं तीर्थ कानात टाकलं असतं तर ऐकू आलं असतं ना बेटा. आई, हा अर्जुन आहे. आजपासून आपल्या भाजीपाल्याच्या गाड्यावर काम करणारा. मी आलोच पटकन आंघोळ करून. तू सटकन बारबड जेवायला. हो हो, तू कर तुझं सटकन पटकन. आमचं काय आहे? स्वयंपाक करा, भांडी घासा, हे काम करा, ते काम करा. नाहीतर या कार्टीला सांभाळा. आहेत का दुसरी कामं? आता काम तर केलंच पाहिजे, नाहीतर खाणार काय? बरोबर आहे, काम तर केलंच पाहिजे, नाहीतर खाणार काय? तू नाही करत का? दिवसभर अशीच बसून राहते. हेच का तुझं काम? ये ना, काम करू. सोबत सोबत शरीराची भूक मिटेल. सोबत अरे वा, काय झालं? थंडी भरल्या का काय? अरे शांत हो बाई, बस बरं तिकडे. काय रे अर्जुन, काय झालं? काम काम? हो, ते काम आठवलं. मी येतो काम करा. अरे पण जेवण वाढलंय की 2 घास खाऊन जाऊन काम करायला? नाही नाही, आधी काम. काम नाही केलं तर भूक कशी जाणार? आधी काम. अरे पण थांब अर्जुन, अर्जुन पहिला काय झालं? काय समजत नाही.
हो तिकडे. चालला एकटा 15 दिवसापासून मार्केटमध्ये माणूस भेटत नव्हता कामाला. हा कसा तरी भेटला, तोही तुला घाबरून पडून गेला. एकटा आमचं बोलणं तुझ्या टाळक्यात शिरत नाही आणि तुझं बोलणं आम्हाला समजत नाही. त्याला समजत नाही स्वतःला सांभाळू की तुला सांभाळू. चल रे बाबा, जेवण तयार आहे. घाल हिचाच घशात. आणि नाही भरेल पोट त्यांनी तर सांग त्या चित्रांगदाच्या कथा, म्हणजे पोट भरेल हिचं. किती किती सांगू का बाई मी तुला कथा. थकली मी सुद्धा आता. तुझ्या येण्या जाण्याने, तुझ्या उठण्या बसण्याने, तुझ्या हसण्याने रडण्याने होतोय तुझ्या बापाला तर किती किती त्रास. तू किती शहनशील, तू किती दुःखी. अगं तू खरंच खूप महान. पण माऊली अशी नव्हती ती चित्रांगदा. तिच्या मनगटात मस्तकात होता एक ढग. म्हणूनच तर ती होती कधीही कुणाला न जुमानणारा एक धगधगता इतिहास. आणि तू 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 मी कायस तू हतबल, कायस? काय करू मी? काय सांगू? आणखीन काय सिद्ध करू? आदि शक्ती तू कालही तुफान, तू आजही महान. ना वसंताची सावली, ना मृग नक्षत्राची संतप्त धार मी मानलं की तू स्त्री आहे, पण तुझ्यावरच या सृष्टीची जबाबदारी आहे. नाही नाही नाही, भोगाची व्याख्या मी, पायातील पराभूत पादत्राण मी. रडून रडून शेवटी का करते तू स्वतःला कमजोर, अशक्त, अबला? काय? अच्छा, रडली तर कमजोर, हसली तर वेडी, लढली तर असभ्य आणि नाचली गायली तर व्याभिचारी. तिन्ही लोकी जिचा डंका, तिच्या बाजूला का शून्याचा आकार? खरं सांगू, इथे आपणाच असतो आपला खरा जोडीदार. म्हणायला अर्जुन, म्हणायला राम, आपल्या वाटेला फक्त वनवास. म्हणूनच तर ठेच खात जगते ही चित्रांगदा, ना इकडची ना तिकडची. बस मधल्यामध्ये बसली आहे माझी जीवन नौका. हीच तर आहे तुझी माझी या संसाराची कहाणी. मग घे या चुकीची जबाबदारी. अरे कसली चूक, कसली जबाबदारी? शौर्यवती चित्रांगदाला मारण्याची जबाबदारी, रूपवती होण्याची जबाबदारी. घे ही जबाबदारी, घे. का घेऊ? मीच का घेऊ? मी नारी, मी सर्वांवर भारी. हा काय फक्त पुस्तकी नारा आहे? अरे धैर्याने आणि शौर्याने शत्रूला भूमीवर लोळवणारी ती झाशीची राणी होती. आणि चित्राने अर्जुनाला मिळवलं, हीच तर खरी कहाणी होती. नाही नाही, शौर्य गाण ठेवून तिने प्रेमाला स्वीकारलं, हीच तर खरी कहाणी होती. नाही नाही, हो, मी अर्जुनाला मिळवलं, ही खरी कहाणी होती. हो हो, मी अर्जुनाला मिळवलं, ही खरी कहाणी होती. हो हो हो, मी अर्जुनाला मिळवलं, ही खरी कहाणी होती. काय? मी अर्जुनाला मिळवलं, ही खरी कहाणी होती. धूम धीम तथा धीम तक धीम तक जुट होता तक जुट होता तुम 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 तथा तक 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 तथा त्रिसद सनवत पम पमरि सद तक तक जुट तक तक जुट तक तक जुट त्रिसद सनवत पम पमरि सद धूम तक जुट तक जुट कशाला तुझ्या या भयंकर स्वप्नांनी आम्हाला जागवत आहेस? देवा, तिच्या जागी एखादा मुलगा दिला असता तर बरं झालं असतं. समाजात लाज राखली गेली असती आमची. माझंच काहीतरी चुकलं असेल म्हणून देवानी ह्या कार्टीला माझ्या पोटी जन्माला घातलं. आई, बघबरीला काय झालं ते? ये ग बाई इकडे, चित्रांगदाची गोष्ट सांगते. अरे आई, रात्रीचा काही टाइम बघ, काही वेळ बघ. त्या चित्रांगदाच्या गोष्टी सांगू सांगू डोकसा खराब केला आमचं. आणि त्या गोष्टीच्या पायी तिचं नाव चित्रांगदा ठेवलं मी. पण मीच विसरून गेलो कुठं तो शूरवीर राजा चित्रवाहन
आणि कुठं मी गरीब भाजी विकणारा बाबूराव, कुठं त्याचा तो सोन्याचा रंगमहल, आणि कुठे माझी हे तुटकी फुटकी झोपडी, कुठे त्याची ते राजकन्या चित्रांगदा, आणि कुठे हे मनुस अबोल कलियुगातली चित्रांगदा. दिवसा तर सुखाने जगूच देत नव्हती हे कार्टी, आता रात्री हराम केली याने. छे. कधी कधी वाटते मी खूप एकटी आहे. कधी कधी वाटते मी खूप अतुलनीय आहे. कधी कधी वाटते मी अबला, मी शक्तिहीन आहे. कधी वाटते मी नाही तर मग काय आहे. कधी वाटते मी बला आहे. कधी वाटते मी बाहुबली आहे. कधी वाटते मी नसती तर बरं झालं असतं. कधी वाटते मी नसती तर काय हे जग असतं. कधी वाटते खरंच मी इतकी नकोशी आहे. कधी वाटते माझ्यामुळे सगळ्यांना संबोधलं जातं. कधी वाटते त्या चित्रांगदाने तिचा इतिहास का मिटवला, का शौर्यवती ते रूपवती प्रवास केला. कधी वाटते त्या चित्रांगदाचा इतिहास लिहिणे पण गरजेचे आहे. तू लिही तुझा इतिहास, तू लिही तुझं बलिदान, तू लिही तुझं स्वर्गान, तू लिही तुझा गुणगान, तू लिही तुझी आन, तू लिही तुझी मान, तू लिही तुझी शान, तू लिही. आता पुन्हा नको अत्याचार, आता पुन्हा नको बलिदान, आता नको तेच वारंवार. तू लिही. बंद करा तुमची बडबड. तुझ्या बापाने भाजीपाल्याच्या खूप गोऱ्या उचलायला लावल्या, खूप काम करून घेतलं. आता म्हटलं त्या कामाची वसुली करवण्याची पण याद ठेव, भूत वर्तमान भविष्य मी तसे काही करू काम करावंच लागेल. काम नाही केलं भूक कशी जाणार, काम तर करावंच लागेल.
जो कोणालाही न सांगता अर्जुन मणिपूरच्या बाहेर निघून गेला, त्या नाताला, त्या वचनाला, त्या सप्तपदीच्या 7 वचनाला एवढा सहजतेने लाथ मारून निघून गेला. तुमचं स्वप्न पूर्ण करण्याकरिता कदाचित सृष्टीचा कौल असेल महाराज. महामंत्री, असं कोळ्यात बोलू नकोस महामंत्री, असं कोळ्यात बोलू नकोस. सांग महामंत्री, सांग. आमचं गांभीर्य वाढू नको. सांग महामंत्री, काय आहे ते. महाराज, आपण मणिपुराच्या चिराला चित्र आपल्या मुलीला मुलगा मानला आणि तिच्या तडकत्या तलवारीनं अपरिमित शौर्यानं एक दैदिप्यमान इतिहास लिहिला. पण महाराज, स्त्री ही शेवटी स्त्रीच असते. पुरुषाप्रमाणे थोडीच तिच्यात प्रचंड ऊर्जा असते. नाही महामंत्री, नाही. स्त्री पुरुष मध्ये केलेला भेद आम्हाला आठवत नाही. स्त्री पुरुषात कधीच भेद केला नाही, पण राजसिंहासनाचा वारस तो पुरुषाचा झाला महाराज. पण महामंत्री, शस्त्र, शास्त्र आणि सामर्थ्याने परिपूर्ण आहे आमची चित्रांगदा. हे जाणतोस ना महामंत्री? तुमच्या स्वप्नातला राजा आज तुमच्या या मुलीला तुम्हाला दिला आहे महाराज. सृष्टीच्या या भेटीचा प्रसन्न मनाने स्वीकार करा आणि तुमच्या समोर असलेल्या या चित्राला आपल्या शस्त्रशास्त्रांच्या रंगाने रंगवून टाका. म्हणजेच सृष्टीच्या या भेटीचा स्वीकार करता अर्जुन पापमुक्त होईल. हे आमच्या मुलीवर झालेला अन्याय नाही. सन्मानपूर्वक लग्न करून तिच्या हाती मूल थपवण्यात आलं आणि आमच्या मुलीचं शौर्य तिथं संपवण्यात आलं. हे खेडी समजू त्या सृष्टीची. ही सृष्टी रचयिता परमेश्वराची. आता परमेश्वर असो वा सृष्टी, सर्वांचं संतुलन तर राखावंच लागेल ना महाराज. चित्रांगदाला रूपवती तिच्या मुलाला शौर्य बहाल करून राजसिंहासनावर विराजमान करूया. महामंत्री, आम्हाला तुमचा विचार पटतोय. हा चित्रांगदा आणि अर्जुनाचा मुलगा शूरवीर बब्रुवाहन भविष्यात मणिपूरचा राजा होणार असं ठरलं. पण कमीत कमी त्या अर्जुनाने चित्रांगदाशी लग्न करून तिच्या हाती मूल सोपवलं होतं. पण हा भिकारचोट अर्जुना माझ्या पोरीचा सत्यानाश करून गेला आहे. आता कोण लग्न करेल या करंडीसोबत? काय म्हणेल हा समाज? अरे आजी, ऐक तर, बिनलग्नाची स्त्री या बहुडंगी समाजात जगणार तरी कशी? आपण हिला मुक्ती देऊया, शरीरातून मारून टाकू हिला. नाहीतर हा समाज जगून येणार नाही आपल्याला. हो हो, मारूनच टाकूया तिला. जसं हिच्या मेलावरती हा समाज सत्कारच करणार आहे तुमचा. त्यापेक्षा त्या शैतानाला धरू आणि संपूया. चला. अरे आजी, तू काय वेडी झाली आहेस का? तुला काय मिळणार आहे? विसरलीस, आपण महिला आहोत. लहानपणापासून तर समजेपर्यंत हेच सांगितलं गेलंय. तू हे करू शकत नाही, तू ते करू शकत नाही. हे काम मुलाचं तर ते काम मुलीचं. शौर्य मुलांनी दाखवायचा, मुलींनी घर आणि मूल सांभाळायचं. कॉमन वाक्य ऐकू डोक्याचा भुसा झालेला आहे आणि न्यूनगंड वाढत गेला आहे. स्त्रीचा खरा दागिना असतो तिची लज्जा, तिचं रूप आणि तिचे सौंदर्यात असलेले तिचे संस्कार. वाह, काय वाक्य आहे. आजी, वास्तविकता ही आहे की आता हिच्यासोबत कोणी लग्न करणार नाही. हिच्या पोटातील कलंकाला आणि हिला दोघांना विष दे आणि संपूर्ण टाकेल त्याचं. पागल झालीस का ग? नुसते मारण्याच्या गोष्टी. आता जे समोर आलं आहे त्याला तसेच सामोरे जावे लागणार. जसं चालू आहे तसंच चालू देऊ. चल. आजी, आपण काहीतरी मार्ग काढूया. तू चुप बस कर थोडा वेळ. त्याशिवाय कलियुगातली स्त्री अजून करू पण काय शकते? करू शकते ना. रील्स बनवू शकते, फॉलोअर्स मिळवू शकते. तू काय काय मिळवतेस ते सांगून टाक एकदाच. म्हणजे आजी,
असंच दिवसभर भांडण करणार आहोत का आपण? अगं, माझ्या पोरीवर अन्याय झालाय ग सखी. काय करावं काय नाही काहीच कळत नाही आहे. मानलं की कलियुगातली स्त्री अबला आहे, हे मानलं की ती सामर्थ्यवान बनण्याचा प्रयत्न करत आहे. पण तिचं सामर्थ्य मान्य करतोय का आपण? जर स्त्री स्त्रीच्या मार्गे जशी आडवी येत असेल तर इतका असंख्य अर्जुन अडकून बसलेले आहेत. खरंय बाई तुझं. ज्यांनी आपलं सामर्थ्य ओळखलं त्यांना समोर जाता आलं. नाहीतर वयात आल्यावर रूपवती होऊन आम्ही शोधतोय आपला अर्जुन. त्यात तुझं काय चुकलं मावले? चुकलं ते आमचंच. आम्ही झाशीच्या रणरागिणी पलीकडे कधी काही सांगितलंच नाही तुम्हाला. हो हो. चित्राने अर्जुन को पाया, शिव से मिली भवानी थी, खूब लड़ी मर्दानी वो तो झांसी वाली रानी थी. चित्राने अर्जुन को पाया, च्या पलीकडे तर त्या मर्दानी चित्रांगदाचा इतिहास सांगताच नाही आला कधी. आजी, म्हणूनच तर इतिहासात हरवली ती चित्रांगदा. कारण तिनं प्रेम केलं. अगं, प्रेम केलं म्हणून नाही तर तिने प्रेमाला आपलं शौर्य अर्पण केलं. मग काय आता आम्ही शौर्याला प्रेम अर्पण करायचं आजी? अगं, हे भांडण तंटे आपल्या हक्कासाठी लढणं हे आमच्याने नाही होणार बाई. आणि तू अपेक्षा करत आहेस त्या मोठ्या चित्रांगदाकडून? जिनी आपला इतिहास स्वतःच संपून दिला, ती काय या इतिहासात कधी या काय या कलियुगात आपला इतिहास लिहिणार? आता तर आयुष्याचा हेच अंतिम सत्य आहे की या वाटेवर तिला असंच एकटंच चालावं लागणार आहे. चित्रांगदाने आपले शौर्य मला समर्पित करावे असे मला कधीही वाटले नाही महाराज. पण तिने फक्त आणि फक्त तुमच्यासाठी, तुमच्या प्रेमासाठी आपलं शौर्य पानाला लावले अर्जुन. मान्य. तो मला तर 30 प्रतिभावंत रणरागिणी हवी होती, ज्या तलवारीच्या एका वारात 50 माना छाटल्या जात होत्या. कामदेवाच्या घोर तपश्चर्याने आणि रतीच्या मार्गदर्शनाने हे सौंदर्य तिने फक्त तुमच्यासाठी मिळवले अर्जुन. पण त्या सौंदर्यात तिने तिचे शौर्य गमावले हे विसरताय महाराज आपण. म्हणजे हे शौर्य तुम्हाला समर्पित केलं हे पाप असंच ना? पुण्य केले असे मी म्हणणार नाही महाराज, कारण इतिहासातील ही चूक वर्षानुवर्ष अशी चालत राहणार जोपर्यंत मी अस्तित्वात राहणार. म्हणजे तुम्हाला काय बोलायचं आहे अर्जुन? आम्हाला काहीही समजत नाहीये. आपण हुशार आहात, माझ्यापेक्षा आदरणीय आहात, ज्येष्ठ आहात. काळ कधी क्षमा करत नाही महाराज. मी काळ नाही, मी तर प्रमाण आहे. येतो महाराज. थांब अर्जुन थांब. जाता जाता माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देऊन जा. माझ्याकडे असेल तर मी नक्कीच देईन, नाहीतर माझा नाईलाज आहे महाराज. तू माझ्या मुलीसोबत राहून तिचा उपभोग घेतलास आणि आता बिंदास निघून जातोय? याला लग्न समजू की सुनियोजित केलेला बलात्कार? सांग अर्जुन सांग. काय हे शिकवण असेल या उद्गाराची? काय हे शिकवण असेल या इतिहासाची? सांग अर्जुन सांग. सांग अर्जुन सांग. कालाय तस्मै नमः. अर्जुन 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 अर्जुन. बलात्कार? हो, बलात्कारच होता तो. माझ्या भावनांचा, माझ्या सर्वस्वाचा, मी केलेल्या अमर्यादित प्रेमाचा. आणि आज बलात्कार झालाय तुझ्या शरीराचा, तुझ्या निरागसपणाचा. बरोबर आहे. कसं कळणार तुला? तरी कसं कळणार? तू शिकार झाली,
आणि मी स्वतः शिकार बनली. त्याचे भोग भोगते आहेस तू. नाही ग, माझ्यावर मात करणारा कोणी पुरुष नव्हता. माझ्यावर मात करणारा होता तो माझा स्वार्थ. आणि त्याच स्वार्थाने आज माझे शरीर मातीला मिसळले गेले. प्रेम हे नेहमी बलिदान मागत असतं, पण तुमच्या बलिदानाला मी कारणीभूत आहे. मान्य आहे मी प्रेमात पडली. मान्य आहे मी तलवारही टाकली. पण त्या तलवारीला तू का नाही उचलले? कामदेवाने दिलेल्या या सौंदर्यवती मर्दानाला तू का घट्ट आलिंगन दिलेस? नाही नाही, अशी रडू नको. आता तुला उठावं लागेल. आता तुला इंस्टा, फेसबुक, मेकअपची नाही. आता तुला स्वतःची साथ नाही. आता तुला स्वतःला शोधावं लागेल. आता तुला पुन्हा चित्रांगदा व्हावं लागेल. हलतीच भारी. ती होती नारी, मणिपूरची ती राजकुमारी. राजाची ती कन्यादारी, चित्रांगदाची पादस्तारी, मृत्यूलाही रात देणारी. डॉक्टर 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 डॉक्टर. आई, आता कशाला रडते आहेस? आयुष्यभर जिला कोसलास, मग आता हे दुःख कोणासाठी? आज माझी अबोध चित्रांगदा बिना लग्नाची आई होणार आहे. अर्जुनचं मूल, अर्जुनचं प्रेम या पलीकडे तिने कसलाच विचार केला नाही. का? कारण तू तिला सांगितलास त्या फक्त चित्रांगदाच्या सुवाचं शृंगार कथा. सांग आई सांग, आता तिच्या पोटी जन्माला येणाऱ्या लेकराला पण त्याच कथा सांग. पण क्षणापुरता अर्जुनच्या चरणी अर्पण करणारा नाही, तर तिला सांग चित्रांगदाचा तो अतुलनीय, अमर्यादित, शौर्याचा धगधगता इतिहास. अभिनंदन बाबूराव, तुझ्या घरी कन्यारत्न आल्या. साक्षात कन्यारत्न. काय? कन्या? हो. मग काय नाव ठेवणार आहे कन्येचं? कथा संग्राम की, विश्व के कल्याण की, धर्म अधर्म आदि अनंत, सत्य असत्य कलेश कलंक, स्वार्थ की कथा परमार्थ की. कामगदा, तुझ्या बापाने खूप काम करायला लावलं. आता तर काम करावंच लागेल. शक्ति है, भक्ति है, जन्म